Dear students, you know that there are three forms of matter: solid, liquid, and gases. Matter is formed by the combination of atoms, ions, or molecules together. यानंतर तुम्ही कधी विचार केलाय का की हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतील ते एकत्र का येत असतील किंवा त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म का तयार होतोय? याच पॉईंटची आपल्याला स्टडी करायची आहे. पेपर नंबर 1 मधील युनिट नंबर 2, त्याचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, पार्ट ए, आयोनिक बॉन्डिंग. मॅटर तयार होत असताना त्याच्यामध्ये असणारे आयन्स, ॲटम किंवा मॉलिक्युल्स हे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होते. आता हा बॉन्ड का तयार करत असतील की हा ॲटम्स असेल, आयन्स असतील, ते एकटे का राहत नाहीत, ह्याच्या पाठीमागची स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ॲटम्स, आयन्स असतील ते एकत्र येत आहेत आणि त्यांना बांधून ठेवणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतोय. आता हा फोर्स कुठून जनरेट होतोय तर दोन ॲटम्स असतील किंवा आयन्स असतील, जेव्हा ते एकत्र येत आहेत तेव्हा त्यांच्या आउटरमोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये रिडिस्ट्रीब्युशन होते आणि रिडिस्ट्रीब्युशन झाल्यामुळं त्यांच्यामध्ये त्या ॲटम्स असतील, आयन्स असतील, त्यांच्यामध्ये जो फोर्स क्रिएट होतोय त्यालाच आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतोय. केमिकल बॉन्डची डेफिनेशन आपण करू शकतो. केमिकल बॉन्ड इज नथिंग बट इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन constituent atoms, ions or molecules. Or other definition is the force, or we can say the electrostatic force which binds atoms or ions together in a matter. That force is called as a chemical bond. Scientist Lewis, then scientist Langmuir, and one more scientist Cossel gave the theory. That theory is called as a octet rule, or we can say that theory is called as a octet theory, or this theory is also called as a electronic theory of valency. आता ही थेरी काय आहे? ऑक्टेट थेरी ही यापूर्वी आपण स्टडी केलेली आहे. तर ऑक्टेट रूल काय सांगतो? ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन, अष्टक. ऑक्टेट रूल नुसार एव्हरी नोबल गॅसेस इज स्टेबल. ही थेरी सांगते सगळे नोबल गॅसेस आहेत ते सगळे स्टेबल आहेत. आता नोबल गॅसेस म्हणजे कोणते कोणते हे येत आहेत? ॲटम्स असतील, एलिमेंट्स असतील, तर हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे आहेत ते सगळे स्टेबल आहेत. आता स्टेबल आहेत म्हणजे काय तर हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व केलं तर सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळेच त्यांना आपण स्टेबल आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच याच्यावर एक सांगू शकतो की कोणताही ॲटम, आयन असेल, मॉलिक्यूल असेल, तो स्टेबल आपण कधी म्हणू शकतो की जेव्हा त्याच्याकडे त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तेव्हा ते स्टेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा 4 पेक्षा कमी आहे ते ॲटम्स असतील ते स्वतःच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणताही ॲटम असेल, आयन, मॉलिक्यूल हे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होत आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? टू मेंटेन स्टॅबिलिटी. प्रत्येक ॲटम हा बॉन्डमध्ये पार्टिसिपेट होतोय त्याला कारण एकच आहे, तो स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठीच बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतोय. जर तो बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट झाला नसता तर ज्या आपल्याला मॅटरच्या स्टेट्स दिसत आहेत, सॉलिड असेल, लिक्विड, ह्या स्टेट्स ऑब्झर्व
झाल्याच नसत्या. आता ही थेरी काय सांगते, ऑक्टेट थेरी, एव्हरी ॲटम हॅज टेंडन्सी टू मेंटेन देअर स्टॅबिलिटी बाय गेनिंग, लूसिंग और शेअरिंग इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल टू मेंटेन देअर स्टॅबिलिटी. म्हणजे प्रत्येक ॲटमची टेंडन्सी आहे, प्रत्येक ॲटम हा स्वतःच्या भोवती डबलेट किंवा ऑक्टेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता डबलेट कोण, मगाशीच म्हटल्यानुसार डबलेट कोण मेंटेन करतात, तर ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा 4 पेक्षा कमी आहेत असे ॲटम्स स्वतःच्या व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यानंतर राहिलेले जे आहेत सगळे ॲटम्स ते स्वतःच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून ते स्टेबल होतील. आता 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्यासाठी ते काही वेळेला स्वतःच्या आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतील आणि स्वतःभोवती 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करतील. आता हे कंडिशन कधी बघायला मिळेल की ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, 8 पेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा 8 पेक्षा 1-2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत असे ॲटम स्वतःकडचे जादाचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्याला देऊन टाकतील आणि स्वतःभोवतीचं ऑक्टेट आहे ते मेंटेन करतील. फॉर एक्झाम्पल एस ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ते त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर पहिला जो आहे अल्कली मेटल, त्याच्यामध्ये आउटरमोस्ट जे शेल आहे किंवा व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आपल्याला बघायला होतं, म्हणजे 2, 8 आणि 1 असं कॉन्फिगरेशन बघायला मिळेल. म्हणजे ते जे ॲटम्स असतील ते काय करतील, स्वतःच्या व्हॅलन्स शेलमधला 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतील, म्हणजे त्यांच्याकडं इलेक्ट्रॉन किती राहतील, 2, 8 असं आपल्याला कॉन्फिगरेशन बघायला मिळेल. म्हणजे अल्कली मेटल्सच्या लास्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन त्यांनी रिमूव्ह सोडून दिला, लॉस केला तर त्यांच्याकडे 8 इलेक्ट्रॉन येत आहेत आणि ते स्टॅबिलिटी मेंटेन करते. अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये आहेत, ते स्वतःजवळचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून ते स्टॅबिलिटी मेंटेन करतील. Chemical bond is nothing but it is electrostatic force of attraction between constituent atoms. There are different types of chemical bonds. First is ionic bond. Second, covalent bond. Then coordinate bond. Fourth type is metallic bond. Then hydrogen bond. And last one is van der Waals forces. Let us see first type of bond, that is ionic bond. Ionic bond, name itself indicate that this bond is observed between ions. For example, consider the formation of molecule AB. Here atom A combines with atom B and there is formation of molecule AB. Suppose this atom A is electropositive, it loses its electron, then A atom is converted into A plus इलेक्ट्रॉन. आता A च्या डोक्यावरती आपण एक पॉझिटिव्ह चार्ज दिलाय का, तर A मधून A ची व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामधून 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यावरती आपण एक पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. जर A प्लस जे तयार झालेला आहे त्याच्यामधून आणखी 1 इलेक्ट्रॉन निघून गेला
तर एच्या डोक्यावरती परत आपण एक चार्ज वाढवणार आहे. म्हणजे हे एच्या वरती जो आपण चार्ज देतोय ते कशावरती डिपेंड आहे की त्या एने किती ॲटम रिलीज केलेले आहेत त्याच्यावरती हे डिपेंड आहे. नेक्स्ट, ॲटम बी ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन and there is formation of B minus. If any atom loses electron, then positive charge is created, and if any atom accepts electron, then negative charge is generated. Here A plus is called as a cation. Cations च्या डोक्यावरती नेहमी आपण पॉझिटिव्ह चार्ज देत असतो. सेकंड आहे बीच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज दिलेला आहे, म्हणजे हा जो कोणी आहे तो अनाईन तयार होते. आता हे कटायन आणि अनाईन जर बघितले तर हा कटाईनच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि अनाईनच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. जेव्हा ते एका ठराविक डिस्टन्सपर्यंत येतील तेव्हा अपोजिट चार्ज असल्यामुळं ह्या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स क्रिएट होईल, आणि हा फोर्स जो आहे की ज्या फोर्सला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणणार आहे. आता ह्याच्यावरून आपण आयोनिक बॉन्डची डेफिनेशन काय करू शकतो, सेम केमिकल बॉन्ड सारखीच आहे. बघा काय, आयोनिक बॉन्ड इज नथिंग बट इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कन्स्टिट्युएंट आयन्स. आता ह्या डेफिनेशनमध्ये महत्त्वाचं आहे, डेफिनेशन केमिकल बॉन्ड सारखीच असेल तर फक्त इथे चेंज काय आहे, बॉन्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कन्स्टिट्यूट आयन्स. आयन्स हा वर्ड यायला पाहिजे, कारण हा जो बॉन्ड तयार होतोय हा आयन्समध्ये तयार होतो, आणि हे आयन्स जे आहेत ते अपोजिटली चार्जड आहेत, आणि त्यामुळे इथं इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्स हा क्रिएट होते. आता हा एखादा ॲटम जो आहे तो किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय किंवा किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय, ही जी त्याची टेंडन्सी आहे त्याला इलेक्ट्रोव्हॅलन्सी असं म्हटलं जातं. ही जी आहे ॲटममधून इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची किंवा ॲक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी ही इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये दाखवली जाते. आता ही दोन टाईपची इलेक्ट्रोव्हॅलन्सी आहे, एक आहे ती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड सेकंड आहे ती इलेक्ट्रोनेगेटिव्ह. जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असेल तर त्या ॲटमला आपण त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणणार आहे किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी असं म्हणणार आहे. आणि जर एखादा ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल तर त्या व्हॅलन्सीला आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा कटायन आणि अनाईन दोघं कंबाईन होत आहेत, कंबाईन होत असताना त्यांच्यामधून काहीतरी एनर्जी रिलीज केली जाते, आणि ही जी एनर्जी आहे त्याच्यावरून त्या बॉन्डची स्ट्रेंथ आहे ती मेजर केली जाते. जेवढी बाहेर टाकली जाणारी एनर्जी जास्त, तेवढा त्या बॉन्डची स्ट्रेंथ जी आहे ती जास्त आहे असं पण म्हणणार आहे. बॉन्डची स्ट्रेंथ जास्त म्हणजे तो बॉन्ड जो असणार आहे तो पॉवरफुल बॉन्ड आहे असं आपण म्हणू शकणार आहे. आयोनिक बॉन्ड इज गिवन बाय सायंटिस्ट कोसेल, and this bond is also called as electrovalent bond. Electrovalent bond. Then let us see example, one more example of sodium, formation of sodium chloride. Sodium chloride molecular formula is NaCl. NaCl is formed by the combination of sodium cation and chlorine anion. Here atomic number of sodium atomic number is 11. Its last cell electronic configuration is
281. लास्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर. नेक्स्ट क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता दोन्ही ऑब्झर्व केलं, सोडियम असेल आणि क्लोरीन असेल तर आउटरमोस्ट ऑर्बिटल आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. इथं सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्यांना स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी, म्हणजेच जर ह्या दोन्ही ॲटम्सना स्वतःच्या लास्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं असेल तर इथं सोडियमनं हा इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केला तर इझिली त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 राहील. इथं सोडियम हा ॲटम आहे, तो काय करेल, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमधला हा इलेक्ट्रॉन आहे तो रिमूव्ह करेल, आणि तो रिमूव्ह केल्यामुळं सोडियमच्या डोक्यावरती आपण एक पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आणि हा इलेक्ट्रॉन आहे तो रिलीज झालेला आहे. आता ह्याने रिलीज केलेला इलेक्ट्रॉन आहे तो इथं क्लोरीन जर ऑब्झर्व केला तर क्लोरीनचा आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 2 पॉसिबिलिटी आहे इथं. क्लोरीन इथं हिने सोडियमनं रिलीज केलेला इलेक्ट्रॉन आहे ते ॲक्सेप्ट करेल आणि क्लोरीनच्या डोक्यावरती एक निगेटिव्ह चार्ज येईल आणि Na+चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 28 असं असणार आहे, म्हणजे त्याच्या लास्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. Cl- इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 असं असणार आहे, म्हणजे तो सुद्धा स्टेबल आहे. आणि Na+ आणि Cl- हे जेव्हा एकमेकांच्या जवळ असतील तेव्हा अपोजिट चार्ज असल्यामुळं त्यांच्यामध्ये फोर्स क्रिएट होईल आणि जो बॉन्ड तयार होतोय त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणणार आहे. म्हणजे थोडक्यात आयोनिक बॉन्ड तयार होत असताना एक ॲटम असतो तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम असतो आणि दुसरा असतो तो इलेक्ट्रो नेगेटिव्ह. आता इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम कशाला म्हणायचं, की ज्यांच्या लास्ट शेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे किंवा ज्याला इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे, ज्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन डोनेशनची टेंडन्सी आहे, अशा इलेमेंटला आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेमेंट असं म्हणणार आहे. एस ब्लॉकमधले जे इलेमेंट्स आहेत ते सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतात. आणि दुसरं आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह. क्लोरीन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, की ह्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह आपण का म्हणतोय, कारण जे इलेमेंट्स आहेत किंवा ज्या इलेमेंट्सचे ॲटम्स हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतात त्यांना आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे इलेमेंट्स असं म्हणत असतो. म्हणजे पी ब्लॉकमधले इलेमेंट्स बघितलं तर काही व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, काहींमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते नेहमी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंट्स असं म्हणत असतो. हे झालं आयोनिक बॉन्डच्या बाबतीत. दुसरं आहे कोव्हलंट बॉन्ड. तर कोव्हलंट बॉन्ड आपण डेफिनेशन यापूर्वीही स्टडी केलेली आहे. कोव्हलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय दी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळं जो बॉन्ड तयार होतो आहे त्या बॉन्डला आपण कोव्हलंट बॉन्ड असं म्हणतो आहे. कोव्हलंट बॉन्ड इज ऑलवेज शोन बाय सिम्बॉल स्मॉल डॅश और हायपन. आता कोव्हलंट बॉन्ड तयार होतात. फॉर एक्झाम्पल क्लोरीनचं आपण एक्झाम्पल घेऊ, Cl2. आता Cl2 हा मॉलिक्यूल तयार होत असताना 2 क्लोरीनचे ॲटम्स आहेत ते कंबाईन होतील आणि Cl2 मॉलिक्यूल तयार होते. पण हे तयार होत असताना जर ऑब्झर्व केलं तर दोन्ही ॲटम्स जे आहेत ते एकसारखेच आहेत, दोन्हीसुद्धा क्लोरीनचेच ॲटम आहेत आणि लास्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघांचं बघितलं तर 287 आहे. पहिला क्लोरीन आहे त्याच्याकडे सुद्धा व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, दुसरा क्लोरीन आहे त्याच्याकडे सुद्धा व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्यासाठी त्यांना दोघांनाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. अशावेळी ते दोन्ही क्लोरीन ॲटम्स एकामेकांचा एक इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि त्यामुळे
हा जो बॉन्ड तयार होतोय त्यालाच आपण कोव्हलंट बॉन्ड असं म्हणतोय. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे कोव्हलंट बॉन्डच्या बाबतीत आणखी एक सांगू शकतो की हा बॉन्ड तयार होत असताना जे दोन पार्टिसिपंट ॲटम सायन्स आहेत ते कसे असतात, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. आयोनिक बॉन्ड हा तयार होत असताना एक ॲटम हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, दुसरा आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो. कोव्हलंट बॉन्ड तयार होत असताना दोन्ही ॲटम्स आहेत ते इलेक्ट्रो नेगेटिव्ह असतात. थर्ड आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. तर कोऑर्डिनेट बॉन्ड जर ऑब्झर्व केला तर अशावेळी दोन जे ॲटम्स आहेत त्याच्यापैकी एक ॲटम आहे त्याच्याकडे लोन पेअर अवेलेबल असतात आणि दुसरा जो ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते. फॉर एक्झाम्पल बोरॉन असेल, त्याच्याकडे बघितलं तर तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि अशावेळी एक ॲटम की ज्याच्याकडे लोन पेअर आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, असे ॲटम्स जेव्हा एकत्र येतील तेव्हा ज्याच्याकडे लोन पेअर आहे तो स्वतःजवळचे दोन लोन पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन स्वतःजवळचे लोन पेअर दुसऱ्याला डोनेट करतोय आणि दोघांमध्ये जो बॉन्ड तयार होतोय त्याला आपण कोव्हलंट बॉन्ड असं म्हणतोय. जो लोन पेअर असणारा आहे त्याला आपण डोनर ॲटम असं म्हणतोय आणि जो इलेक्ट्रॉन घेणार आहे त्याला ॲक्सेप्टर असं म्हणतोय. आणि ह्याच बॉन्डला आपण डेटिव्ह असं बॉन्ड असं सुद्धा म्हणतोय. नेक्स्ट आहे मेटॅलिक बॉन्ड. नावानुसारच हा मेटल्समध्ये ऑब्झर्व होतोय. मेटल्समध्ये असणारं पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या भोवती असणारे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉनचं जे क्लाउड आहे ह्याच्यामध्ये हा बॉन्ड ऑब्झर्व होतोय.